नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मटण रस्सा आणि ग्रेव्ही. साहित्य घेऊ: 1 वाटी बारीक केलेलं खोबरं, अर्धी वाटी तीळ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि लाल तिखट. एका भांड्यात 1 किलो मटण घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकू. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता कुकरमध्ये 3 पळी तेल घालून घेऊ. तेल कडकडीत गरम करू. मटणामध्ये हळद आणि मीठ टाकलेले आहे, त्याला चांगले घोळवून घेऊ. आता हे मटण कुकरमध्ये सोडू. याला चांगले परतून घेऊ. कुकरवर टोपण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घेऊ. आता मटणाला चांगली उकळी आलेली आहे. आमच्या तेलामध्ये मटण चांगले शिजवून घेऊ. याला छान पाणी सुटलेलं आहे. यामध्ये गरम पाणी घालून घेऊ. याला टोपण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ. तर थंड झाल्यावर टोपण उघडू. आता चेक करून बघू. आपले मटण शिजलेले आहे. आता रस्सा करून घेऊ. कढईमध्ये 2 पळी तेल गरम करू. मध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. चांगले परतून घेऊ. बारीक केलेले खोबरे टाकून घेऊ. याला चांगले परतून घेऊ. तिळाचे कोट टाकून घेऊ. याला मिक्स करून घेऊ. 3 चमचे लाल तिखट टाकून घेऊ. याला चांगले परतून घेऊ. यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ. आणखीन थोडे पाणी टाकू. पाणी टाकल्यामुळे सौदा खाली चिकटणार नाही. यावर झाकण ठेवून 1 वाफ काढू. आता आपल्या सौद्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. याला चांगले परतून घेऊ. याला रश्श्यामध्ये काढून घेऊ. आता रस्सा गॅसवर ठेवून याला चांगली उकळी काढू. यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. आपला झणझणीत मटण रस्सा तयार आहे. आता ग्रेव्ही तयार करू. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालू. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. बारीक केलेले खोबरे टाकून घेऊ. त्याला चांगले परतून घेऊ. लाल तिखट टाकून घेऊ. यामध्ये थोडे पाणी टाकून चांगले मिक्स करू. आणखीन थोडे पाणी टाकून घेऊ. यावरती झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊ. तर चांगले तेल सुटलेले आहे. याला मिक्स करू. सुक्कं मटण यामध्ये टाकून घेऊ. याला चांगले परतून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. याला चांगले मिक्स करू. आपली मटण ग्रेव्ही तयार आहे.